तू ही रे माझा मित्र प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आलेला आहे। आतापर्यंत आपण इकडे मालिकेमध्ये पाहत अर्णवने मात्र आता खूप मोठा काम केलेलं आहे। ते म्हणजे तो पूर्ण बॉम्ब म्हणजे आता पूर्ण डिफ्यूज करून टाकलेला आहे। आणि इकडे स्टेडियममध्ये असलेल्या किंवा त्या अवॉर्ड फंक्शनच्या साठी आलेल्या पूर्ण सगळ्या लोकांचा जीव आता वाचवलेला आहे। आणि हेच याच कारणासाठी मात्र आता कॉम्पिटिशनमध्ये लेट येऊन सुद्धा अर्णवला एंट्री तर दिलेली आहे, पण एका CCTV फुटेजमुळे मात्र आता अर्णव या सगळ्यामध्ये हिरो तर ठरलाय। आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे एंट्री करत रमाकांतने वल्लरी आणि उदयकांत या दोघांना पोलिसांच्या हवाली केले। हो प्रेक्षकांनो, नक्की आता काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया। आपण आता पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये तो बॉम्ब फुटलेला आहे आणि आता अर्णवला अडकवण्याचा प्लॅन इकडे आपोआपच फ्लॉप झालाय। आणि त्याच वेळेला अर्णवने मात्र आता या सगळ्यांचा जीव मात्र वाचवलेला आहे। अर्णवला ज्या वेळेला शुद्ध आलेली आहे त्यावेळेला तो इकडे तिकडे पाहतोय आणि त्याच वेळेला त्याच्या लक्षात आले की आता इकडे राजेश त्या ह्याच्यामध्ये जळून खाक झालेला आहे। आणि राजेशने मात्र आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेला होता। आणि त्यानंतर मग आता राजेश अजूनही तिकडे दिसतोय का हे पाहण्यासाठी अर्णव जात असताना इकडे मात्र अर्णवच्या नावाची अनाउन्समेंट झालेली आहे। अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी राजे शिर्के, तुमचा हा फायनल कॉल आहे। प्रत्येक फेरीला लेट येता, फक्त तुम्ही जजेस म्हणजे आता ऑडियन्सचे फेवरेट आहात, म्हणून आता हे जर का तुम्ही करत असाल ना तर मात्र या सगळ्यामध्ये असं करू नका। काही झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला तुम्हाला आता सपोर्ट मिळणार नाहीये, कारण कुठेतरी ऑडियन्स तुमच्या आता या गोष्टीचा लेट येण्याचा नक्कीच विचार करतील आणि त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जे काही आहे ते आता इकडे येऊन मांडून तुमचं म्हणणं सांगा। आता मात्र ईश्वरी आलेली आहे आणि ईश्वरी सांगते आहे, म्हणजे ईश्वरी एंट्री घेते आणि तिची एकंदर एंट्री पाहता किंवा तिचा कॉस्ट्यूम पाहता सगळ्यांना जरा आश्चर्य वाटलेलं आहे। आणि सगळेच जण मात्र आता ईश्वरीला म्हणजे पाहतच बसलेत। मामा आता आजीला सांगतोय, काय ग, म्हणजे ह्यांची थीम तर काहीतरी वेगळीच होती ना, मग असं असताना हिने आता काय हे कपडे घातलेत आणि काय थीम केले, काहीच कळायला मार्ग नाहीये। असं म्हटल्यावर ती आजी म्हणते, खरंच रे, काहीच कळत नाहीये। ठीक आहे, पण जे काही आहे ते आता चांगलं आहे, म्हणजे आता तिने काहीतरी वेगळा वेश केलेला आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने नक्कीच आपल्याला याचा आता फायदा होईल। असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे जजेस सांगायला लागतात, तुम्ही या सगळ्यामध्ये एक्सप्लेन करा आणि अर्णव राजे शिर्के कुठे आहेत ते सुद्धा सांगा। इकडे आता ईश्वरी सांगायला लागते, खरं तर आम्ही आता वेगळी थीम केली होती, पण आयत्या वेळेला आमचा खराब झालेला आहे आणि आयत्या वेळेला आम्ही हा गेटअप केलेला आहे आणि त्यासाठी मात्र आता माफ करावे। खरं तर आमचं जे काही थीम होती त्या थीमनुसार आम्ही ऑलरेडी पदार्थ बनवून आणले होते, पण अचानकपणे थीम बदलल्या कारणाने मात्र आता पदार्थ सुद्धा आयत्या वेळेला बनवण्यात आलेले आहेत आणि आमच्याकडून जितकं काही शक्य होईल ते आता आम्ही करतोय। यावरती जजेस म्हणतात, तिथपर्यंत ठीक आहे, पण आता तुम्ही या सगळ्यामध्ये तुमचे मिस्टर आहेत तरी कुठे, तुमच्या मिस्टरांना मात्र आता इकडे आणलेत की नाही आणलेत। यावरती ईश्वरी सांगते, आत्तापर्यंत इकडे आता आम्ही म्हणजे इथे आम्ही दोघं सोबतच होतो, पण आत्ता अचानकपणे ते कुठे गेलेत मला याची काहीच कल्पना नाहीये। मामा आता चिडलाय, काय चाललंय ह्या अर्णवचं, म्हणजे आता घरून त्याला लेट यायला नको म्हणून मी या सगळ्यामध्ये त्याला आता माझ्या सोबत घेऊन आलो, पण झालं त्याला लेट जे काही करायचं आहे ना ते लेट तो करतोयच आहे। अगं काय चाललंय, कॉम्पिटिशन म्हणजे काही मजाक आहे का। आता सगळेच जजेस म्हणायला लागलेत, नाही, अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी राजे शिर्के यांना आता इकडे असं वाटतंय की ऑडियन्सच्या ह्याच्यावरती ते आता कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकू शकतात, ते काही नाहीये, यांना डिस्क्वालिफाय करा असं म्हणत मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे डिस्क्वालिफाय करण्यासाठी सगळेजण प्रेशर आणतायत। मुळातच हे प्रेशर आणत आहेत ते म्हणजे स्वतः आता सौदामिनी क्रिएशन किंवा बाकी सगळे जे काही आहेत कंटेस्टंट, त्यांना आता जिंकण्याची हे आहे,
म्हणून आता सगळेच जण याच्यामध्ये मात्र आता इकडे प्रेशर आणतायत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अँकर सांगायला लागतात 1 मिनिट आपण एक काम करूया, आपण या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे जे काही कंटेस्टंट आहेत त्या कंटेस्टंटचं सुद्धा मत लक्षात घेणं गरजेचं आहे, नक्की काय घडलंय ते. आणि त्यावेळेला मात्र आता नम्रता सांगायला लागते, काही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता अर्णव ईश्वरीला डिस्क्वालिफाय करण्यासाठीच बोला. यावरती आता आकाश सांगायला लागतो, तुला काय वेळ लागले का, मी का त्यांना आता डिस्क्वालिफाय करण्यासाठी सांगू, माझा भाऊ आहे तो आणि मी असं काहीही सांगणार नाहीये. हे बघ, एक लक्षात घे, तुला कितीही काही वाटलं ना तरी सुद्धा अर्णव आणि ईश्वरी यांच्या बाजूने मी ठामपणे उभा राहणार म्हणजे राहणार, असं म्हणत मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे अर्णव आणि ईश्वरी यांच्यासाठी हे दोघांची भांडणं चालू असताना ईश्वरी मात्र आलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र एक कंटेस्टंटला समोर बोलवण्यात आले आणि कंटेस्टंटला समोर बोलवत आता इकडे विचारण्यात आले की तुम्ही तुमचं मत सांगा की ईश्वरी आणि अर्णव या जोडीला ठेवायचं आहे की नाही ठेवायचं आहे. त्यावेळेला डायरेक्ट नम्रता समोर येते आणि नाही, प्रत्येक वेळेला जर का आता हे लोक म्हणजे हे करत असतील की म्हणजे प्रत्येक वेळेला ऑडियन्सला गृहीत धरत असतील तर मला नाही वाटत या सगळ्यामध्ये यांना आता हे केलं पाहिजे, त्यामुळे यांना आउट करून टाका. डायरेक्ट नम्रताचं हे वाक्य ऐकल्यावरती सगळ्यांनाच थोडासा धक्का बसलाय. म्हणजे आता घरच्या माणसाला सुद्धा आणि बाहेरच्यांना सुद्धा, एकतर आता हिची बहीण आहे, हिचे जीजू आहेत आणि त्यावरती ती म्हणते मुळातच या सगळ्यामध्ये मला हे बोलायला वाईट वाटते, पण आता प्रत्येकावरती अन्याय आता व्हायला नको आणि त्यासाठी मी हे सगळं बोलत आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे जजेस एक एक करत विचार करत आहेत. तोपर्यंत अर्णव बाहेर आलेला आहे आणि त्यावेळेला मात्र आता सगळ्या ऑडियन्सनी मात्र अर्णव आणि ईश्वरीला सपोर्ट केलेला आहे आणि त्यानंतर मात्र आता ऑडियन्स सगळ्या बोलत आहे नाही काहीतरी असणार, अर्णव राजेश शिर्के कुठे गेलेत, ते मुद्दाम असं करणार नाहीत, त्यांच्यावरती काहीतरी संकट आलं असेल का, तुम्ही एकदा CCTV फुटेज जर का चेक केलं तर आता या सगळ्यामध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी सापडेल असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे ऑडियन्सच्या डिमांडवरून CCTV फुटेज मात्र चेक करण्यासाठी इकडे तयारी सुरू आहे. तोचपर्यंत आपण आता पाहिले की अर्णवला या सगळ्यामध्ये एका आता म्हणजे विठ्ठलरूपी माणसाने सोडलेला आहे आणि हातामध्ये एक आता हे दिलेलं आहे, एक त्याला आता एक गमछा म्हणा किंवा आता टोपी बांधण्यासाठी एक धोतर टाईप असं व्हाईट काहीतरी दिलेलं आहे. त्यानंतर मग आता ईश्वरी आणि अर्णव यांना सेकंड चान्स दिलाय. जरी ऑडियन्सने ईश्वरी आणि अर्णव यांना सेकंड चान्स दिला असला तरी सुद्धा जजेसने मात्र सांगितले की तुम्ही तुमचं हे सुरू करा, म्हणजे तुमचा हे संपेपर्यंत इंट्रोडक्शन किंवा तुम्ही या सगळ्यामध्ये काय थीम केलेत हे सांगेपर्यंत जर का अर्णव राजेश शिर्के आले नाही तर तुम्ही डिस्क्वालिफाय झालं. इकडे आता ईश्वरी थोडा टाइमपास करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून अर्णव येईपर्यंत तिला आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा अर्णव येईपर्यंत मात्र आता वेळ काढून न्यायचा आहे. आणि तोपर्यंत आपण पाहिले की आता रमाकांतला पकडण्यासाठी इकडे आता उदयकांत आलेला आहे आणि उदयकांत स्टेडियममध्ये एंट्री करतोय. एंट्री केल्यावरती मात्र आता ऑडिटोरियममध्ये त्याने एंट्री केलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी तिचे इंट्रोडक्शन देते आणि सगळ्या पद्धतीने कशा प्रकारे आपण आता आषाढी एकादशीच्या दिवशी जे काही पदार्थ करतो उपवासाचे किंवा उपवास नसणाऱ्यांसाठी काय करू शकतो हे सगळं ती आता छानपैकी दाखवत आहे. बरं, हे सगळं होत असताना ईश्वरी आता सांगत आहे हीच आमची थीम आहे. झालं, ऑडियन्स इतकं खुश झाले आणि त्याच वेळेला मात्र आता नम्रता सांगायला लागते इशू आटप पटपट किती वेळेत, म्हणजे इशू तिचा टायमिंग संपत आलेला आहे तरी सुद्धा तू उगाच टाइमपास करत आता इथे बसलेली आहेस. यावरती आता इकडे आकाश तिला सांगायला लागतो तुझं चाललंय तरी काय, एकतर ना ऑडियन्सनी वेळ दिलाय आणि तू नको हे करूस. त्याच वेळेला मात्र आता आपण पाहतोय की अर्णव तिकडे पोहोचलेला आहे आणि डायरेक्ट अर्णवच्या एंट्रीमुळे सगळ्यांचे धाबे आणले. तोपर्यंत उदयकांतचा वल्लरीला कॉल आलाय की रमाकांतला शोधायला मी इकडे आलेलो आहे आणि त्याच वेळेला CCTV फुटेज जेव्हा ऑडियन्सच्या आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सगळं पाहत असताना लक्षात आलेलं आहे CCTV फुटेज की बॉम्ब म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे बॉम्ब होता आणि आता या सगळ्यामध्ये तो बॉम्बमुळे जर का आता ऑडिटोरियम पूर्णपणे ब्लास्ट झालं असतं तर, आणि आता अर्णवने ही सगळी हुशारी करत मात्र आपला जीव वाचवलाय ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये सगळे आता
जे काही प्रेक्षक आहेत ते तर ह्यांच्या बाजूने होते, पण आता जजेस सुद्धा झालेले आहेत आणि एक एक करत प्रत्येक जण आपला जीव वाचवल्यासाठी अर्णवला धन्यवाद देत आहे. फायनली अर्णव आणि ईश्वरी यांची जोडी मात्र आता एकदम झळकलेली आहे आणि त्याचबरोबर मात्र आता तिकडे आलाय तो म्हणजे रमाकांत येत. मात्र आता रमाकांतने डायरेक्ट हल्लाबोल करत इकडे आता वल्लरी आणि आता उदयकांत यांचं भांडं फोडलेलं आहे. इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांना सुद्धा आता अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. फक्त आता ही कॉम्पिटिशनच नाही तर आता इतक्या लोकांचे जीव वाचवल्याच्या संदर्भात त्यांना आता शौर्य पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे आणि मालिका छान वळणावरती आले. वल्लरी आणि उदयकांत हे पकडले गेले.